झाली, नेमकं काय चर्चा झाली? अरे आमच्या राजकीय भेट समजायची कसं बघायचं? तुम्ही काही समजा, आमची भेट ही कुठून सुरू झाली तुम्हाला माहिती आहे ना. तर काय त्याच्यावर चर्चा करताय? देशमुख साहेब बोलतील. जेव्हा तुम्ही प्रवेश केला तर अत्यंत उत्साहामध्ये काय अनिल राव अशा शब्दात उल्लेख अनिल केला? बाबू असं बोललो मी. तर काय नेमकं भावना काय होती? अरे भावना म्हणजे मित्र आहेत माझे ते, आणि आम्ही ज्या अवस्थेत आणि ज्या परिस्थितीत दिवस काढलेले आहेत, अत्यंत वाईट दिवस काढले आम्ही, तेव्हा आम्हाला एकमेकांचा आधार होता. 1 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी काढला, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी काढला तुरुंगामध्ये कारण नसताना, आणि कोणामुळे काढला ते आम्हाला दोघांना चांगलं माहिती आहे. आणि ते नागपूरमुळेच काढला. काही आठवणी निघाल्या का? नक्कीच. राऊत साहेब, मध्यंतरीच्या काळात ज्या पद्धतीचं एक वातावरण झालं होतं, आरोप होत होते, सरांकडूनही झाले आणि पुढच्या पक्षाकडून पण झाले, तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण पुन्हा निघण्यामागे काय कारण आहे? अनिल बाबू सांगतील ना, मी बोलतो. अनिल बाबू बोला. असं आहे, आज राऊत साहेब संजयजी जे नागपूरला आले होते, आमची आज घरी बैठक झाली, चर्चा झाली. एक महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वांची इच्छा होती की या निवडणुका ज्या लागल्या आहेत, फक्त 2च राज्याच्या लागल्या आहेत, हरियाणा आणि JNK. सर्वांना असं वाटत होतं की 4ही राज्याच्या म्हणजे महाराष्ट्रासहित सर्व निवडणुका एकत्र इलेक्शन कमिशन जाहीर करेल, आणि महाराष्ट्रातील जनता इलेक्शनची वाट पाहत होती. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते, निवडणूक घ्यायला का घाबरते हे समजत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपालिकेच्या निवडणुका नाही, नगरपंचायतच्या निवडणुका नाही, आता परत विधानसभेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकलतं हे काम चालू आहे. आणि जेव्हा केव्हा आता नोव्हेंबर नंतर निवडणूक होईल असा अंदाज दिसतो, त्याच्यासाठी शिवसेनेने नागपूर ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या, नागपूर शहरामध्ये कोणत्या जागा मागायच्या, राष्ट्रवादीने शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये कोणत्या जागा मागायच्या, याची थोडी आम्ही चर्चा केली. आणि आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी बसून कशा पद्धतीनं जागेचं वाटप करायचं याचा निर्णय घेऊ. सर, विदर्भात 62 जागा आहे विधानसभेच्या. ठाकरे गट आणि शरद पवार गट किती जागांवर दावा करताय या निवडणुकांमध्ये? राऊत साहेब, मला प्रश्न आहे, हो तुम्हाला प्रश्न. विदर्भाचे नेते कुठे आहेत हे काय? तुम्ही आता विदर्भाच्या दौऱ्यावर आहात. 62 जागा आहेत. त्या 62 पैकी किमान महाविकास आघाडी मिळून किमान 50 ते 55 जागा जिंकाव्यात आणि जिंकल्या जातील असं वातावरण मला विदर्भात दिसतं आहे. आणि परवा जो महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत झाला, त्यात 3ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात 3ही नेत्यांनी सांगितलं की जागांसाठी एकमेकांचे पाय ओढायचे नाहीत, ओढाताण करायचे नाही, एकत्र आपण निर्णय घेऊ कोण कुठल्या जागा लढणार. आणि मला असं वाटतं की विदर्भामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांची आणि शिवसेना, या तिघांनी एकत्र बसून विदर्भासंदर्भात निर्णय घेऊ. 20 तारखेला आणि 21 तारखेला या संदर्भातल्या बैठकांना सुरुवात होते. 20 आणि 21 तारखेला त्याच्यामध्ये जसे डिव्हिजन विभाग वाईज जागांवर चर्चा होईल, त्यात विदर्भसुद्धा असेल. आता तुम्ही बोलले की दोघांनाही नागपूरमध्ये जेलमध्ये जावं लागलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो प्रचाराचा मुद्दा होता, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तो प्रचाराचा मुद्दा का राहणार नाही? जोपर्यंत या क्रूर शक्ती, महाराष्ट्रातल्या अघोरी शक्ती आम्ही गाडत नाही विधानसभेत, तोपर्यंत हा प्रचाराचा मुद्दा राहील, नक्कीच राहील. इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं. हे राज्याचे गृहमंत्री होते अनिल देशमुख. अनेक वर्ष राजकारणात, समाजकारणात ते काम करतात. जिल्हा परिषदेपासून त्यांचं राजकारणात, माझ्यासारखा माणूस अनेक वर्ष पत्रकार, संपादक, खासदार, शिवसेनेचा नेता राहिला. तुम्ही फक्त आम्ही तुमच्या विचाराविरुद्ध एक भूमिका घेतली म्हणून तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकलं. आणीबाणीमध्ये सुद्धा इतक्या प्रकारचे कधी टोकाच्या भूमिका इंदिरा गांधींच्या सरकारने घेतल्या नव्हत्या. आम्ही का बोलू नये? ज्याने भोगलं तो बोलणारच ना. 50 वर्षापूर्वीचा आणीबाणीचा कथा अजून सांगतात ना BJP वाले.
काळा दिवस मग आमच्या जीवनात काळा दिवस नव्हता का? असे अनेक लोक आहेत, केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग, सत्येंद्र जैन, हेमंत सोरेन, या राज्यामध्ये नवाब मलिकसुद्धा असतील. आम्ही सगळे असू, प्रत्येकावरती अशा प्रकारचे ठरवून अत्याचार करण्यात आले, हे आणीबाणीपेक्षा वाईट होतं. त्याच्यामुळे जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा हे सगळे दिवस आम्ही काळे दिवस म्हणून पाळू. अनिल देशमुखांना तुम्ही काटोलपर्यंत मर्यादित ठेवाल प्रचार काळामध्ये की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचे नेते आहेत, ते या राज्याचे गृहमंत्री होते, महाराष्ट्राचे नेते आहेत आणि नक्कीच विदर्भात त्यांचा फार मोठा प्रभाव आहे. पण महाराष्ट्रात ते प्रचाराला मागच्या लोकसभेला उतरले होते, आताही उतरतील, आम्ही सगळे उतरू. नितीन राऊत यांनी 2 दिवसापूर्वी म्हटलं की विदर्भातल्या 62 ही जागा काँग्रेस दावा करते, आम्ही इथे आमचा बालेकिल्ला आहे. काही हरकत नाही. मग 62 वगळून ज्या उरलेल्या जागा आहेत तिथे आम्ही दावा करू. त्यांनी अख्खा विदर्भ घ्यावा, उरलेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि गमतीने सांगतो वाटून घेऊ. अशी काय, नितीन राऊत आमचे मित्र आहेत, विदर्भाविषयी त्यांच्या वेगळ्या भावना आहेत. पण जर त्यांना 62च जागा हव्या असतील तर बरं झालं, ते 62 जागावरच लढणार आहेत. परवाच्या बैठकीमध्ये उद्धवजी बोलले होते की तुम्ही ठरवा कोणीही, मी त्याला समर्थन द्यायला तयार आहे. त्या मेळाव्यामध्ये सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. त्यांचा एक मोठेपणा त्या भाषणामध्ये पाहायला मिळत होता. आम्ही सगळे एकमेकांचं कौतुक करतो. आमच्या मनामध्ये कोणाविषयी कटुता नाही, काही नाही. या राज्याचं नेतृत्व महाविकास आघाडीकडेच यावं भविष्यात, ही आमच्या तिघांची भूमिका आहे. आणि त्याच उद्देशानं माननीय उद्धवजी बोलले की तुम्ही कोणीही उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्या, उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देतील. तुम्ही चेहरा घेऊन निवडणुकीत पुढे जाणार आहात की निकालानंतर चेहरा पुढे येईल? पाहू ना, उद्धवजींच्या भूमिकेनुसार चेहरा असलेला बरा. लोक चेहऱ्याला पाहून सुद्धा आपलं मत बदलतात. जर राहुल गांधी यांचा चेहरा वेळीच पुढे आला असता प्रधानमंत्रीपदासाठी तर मला खात्री आहे अजून 25 ते 30 जागांवरती फरक पडला असता लोकसभेच्या. सायनच्या रुग्णालयात एक घटना घडली, तिथे 5-6 मध्यमवयीन अवस्थेतल्या लोकांनी त्या महिला डॉक्टरला मारहाण केली आणि त्या फरार झाले. महानगरपालिकेचं सूत्र सध्या भाजपकडे आहेत, प्रशासनाकडे आहेत. महानगरपालिका निवडणुका ज्या घेतल्या जात नाहीत त्याचा परिणाम आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.